हत्येमधील तिन्ही फरार आरोपी भिवंडीमध्ये 2 दिवस वास्तव्याला होते अशी माहिती मिळते। सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे 2 दिवस भिवंडीमध्ये होते। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। 2 आरोपींना आता पोलिसांनी अटक केलेली आहे। बेड्या ठोकलेल्यात। एक आरोपी फरार आहे। सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर इंगळे याला हे लोक भिवंडीमध्ये होते। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। कृष्णा, वृषाली, आपण पाहतोय की सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जे 3 आरोपी फरार होते ते वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास होते। त्याचबरोबर महाराष्ट्रावर वेगवेगळ्या ठिकाणी आरोपींचा ठाव ठिकाणा शोधण्याचा प्रयत्न सीआयडी, त्याचबरोबर एसआयडी आणि बीड पोलिसांची वेगवेगळी पथकं करत होती। आणि या सगळ्या तपासादरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जेव्हा हे आरोपी फरार झाले त्यावेळेला सुदर्शन घुले हा टाकळी गावचा आरोपी आहे आणि तिथेच त्याचा एक लहानपणीचा मित्र जो भिवंडीमध्ये वास्तव्यास आहे, कामाला आहे, त्याच्याकडे ते काही दिवस गेलेले होते। 2 दिवस त्याने तिथे वास्तव्य केलेलं होतं अशी देखील माहिती आता समोर आलेली आहे। मात्र पोलिसांचं पथक ज्यावेळी भिवंडीमध्ये पोहोचलं त्यावेळेला त्याच्या काही तास आधीच हे तिन्ही आरोपी तिथून फरार झालेले होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी ठिकाण बदललं आणि काही दिवस लपले। शेवटी अखेर आपण पाहतोय की सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या 2 आरोपींना आता पुण्याच्या बालेवाडीमधून अटक करण्यात आलेली आहे। मात्र आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे नावाचा आहे, तो अद्याप फरार आहे। तो 1 दिवस आधीच तिथून बालेवाडीतून दुसरीकडे निघून गेले असल्याचं सुद्धा कळतं आहे। मात्र त्या 2 आरोपींची जी काही वेगवेगळी ठिकाणं बदललेली होती किंवा काही काळ त्यांनी ज्या ठिकाणी वास्तव्य केलेलं होतं त्यांची जी माहिती आता समोर येते त्यानुसार सुदर्शन घुलेचा एक लहानपणीचा मित्र आहे, त्याच्या ठिकाणी हे 2 दिवस भिवंडीमध्ये राहिले असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे। वृषाली, नक्कीच धन्यवाद कृष्णा, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट्स सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।